ऐक गोट्या, अरे तू हाय म्हणूनच आडीनडीला कामाला येतोस बघ. तू नसतास काय झालं असतं आमचं. तुझं लय उपकार झालं बघ. बस का बुवा, एकीकडे तुम्ही मला तुमचं पोरग म्हणताय आणि दुसरीकडे ही अशी उपकाराची भाषा करून परख करताय वे. ह्याला काय अर्थ आहे? मावशी वाटते का ग वाईस बरं आता? वय आता वाटतंय बरं बाबा. पडेल आराम. गोट्या, आता इथं काय झालंय ते राणीला कळू देऊ नकोस बाबा. अगं आपण नाही सांगितलं तरी तिला कळायचं राहते वय. लय दिवस झालं तुमचा फोन नाही आला म्हणलं तिला वाटणारच नाही इथं काहीतरी प्रॉब्लेम चाललाय. ती बी बरोबर बघ सुरू के. आपण साध नमदन ना आपली खुशाली तिला कळवत जाऊ, नाही तर ती संशय घेईल. आणि एकदा का तिला संशय आला तर पोरगी धावत पळत येता येईल. उग काळजी करत बसल. अहो तुम्ही एक काम करा, फोन लावा राणीला. अगं पण तुझा आवाज ऐकला की तिला लगेच कळेल तू आजारीच म्हणून. अहो नाही कळू द्यायची मी, नंतर लावा तुम्ही. बरं ठीक आहे लावतो. हे गोट्या फोन दे. हा कुहानचा फोन. बुवा, अहो कसे आहात तुम्ही? एवढ्या रात्रीचा कसं काय फोन केलात? अगं काय नाही, तुझी आठवण आली, तुझी खबरबात घ्यावी म्हणून फोन लावला. हे बरी आहेस ना राणे? बरी नाही. बरी नाही बुवा. अहो लई सुखात आहे मी. तुम्ही दोघं कसे आहात? आणि तुमची सरकी काय म्हणते? मी बरी आहे ग पोरी. तू सुखात आहेस ना? अगं नुसती सुखात नाही, अगं मी तुला सांगू शकत नाही एवढी सुखात आहे मी. बस झालं, तुझं हे बोलणं ऐकलं आणि लय समाधान वाटलंय बघ मनाला. आई, अगं तुझी तब्येत ठीक आहे ना? हो अगं वय वय बरी आहे मी. मला काय होतं या? आई तू खोटं बोलू नको हा माझ्याशी. तुझा आवाज असा खाली गेल्यासारखं का वाटतंय? तुला बरं नाहीये का?